नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रमाकांत घरात आयोजित आदर्श ट्रॉफी 2026 भव्य दिव्य डे नाईट अंडर आर्म क्रिकेट सामने मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न। रमाकांत घरात यांचा अतिशय स्तुत्य उपक्रम। रमाकांत घरात आयोजित आदर्श ट्रॉफी 2026 SUI ग्रुपच्या सहकार्याने भव्य दिव्य नाईट अंडर आर्म क्रिकेट सामने खारपाडा गावात ब्रिज जवळ मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले। या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे या स्पर्धेतून मिळणारे संपूर्ण उत्पन्न अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी दान करण्यात येणार आहे। या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा, या कार्यक्रमाचे उद्घाटक आवाज महामुंबईचा न्यूज चॅनलचे संपादक सन्माननीय मिलिंद खारपाटील साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, ग्रामपंचायत सदस्य हिरामन घरत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, इंचगिरी संप्रदायाचे कोकण विभाग सचिव कृष्णा वर्तक सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, रायगड लोकधारा न्यूज चॅनलचे संपादक विजय गायकर साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, प्रवीण ठाकूर, प्रवीण घरत, सुनील जोशी यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ मासाहेब, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। खेळपट्टीचे पूजन सामाजिक कार्यकर्ते सचिन गावंड यांच्या हस्ते पुष्पहार घालून श्रीफळ वाढून करण्यात आले। उपस्थित मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अष्टगंध सामाजिक कला मंडळाचे अध्यक्ष अशोक म्हात्रे साहेब, 271 आगरी कोळी नाट्यप्रयोग पूर्ण करणारे सर्वांचे लाडके नाट्य कलाकार श्री दिगंबर कोळी साहेब, नाट्य कलाकार अलंकार कडू, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा संघटक सुनील जोशी, पोलीस मित्र समितीचे पनवेल तालुका अध्यक्ष गणेश जाधव, माजी उपसरपंच संजय घरत, सामाजिक कार्यकर्ते अरुण गावंड आवरे, राजेश गोंधळी कांबे, नरेश नामदेव झेमसे जिते, तंटामुक्त गाव समिती दुश्मी खारपाडा अध्यक्ष श्री हनुमान घरत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी देणगी रूपाने, वस्तू रूपाने शिवसेना शाखा प्रमुख उद्योजक गजानन घरत, उद्योजक महेंद्र घरत, ग्रामपंचायत सदस्य हिरामन घरत, कैलास रुठे, पेन तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत घरत, सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील, प्रवीण ठाकूर, उद्योजक प्रवीण घरत, साहिल कोळी, योगेश मोकल, SUI ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या स्पर्धेत एकूण 24 संघांनी सहभाग घेतला। प्रथम क्रमांक RK स्पोर्ट्स खोपोली, द्वितीय क्रमांक महाडिक वाडी पेन, तृतीय क्रमांक विष्णुकांता जिते या संघांनी पटकावला। अनुक्रमे प्रथम क्रमांक भव्य ट्रॉफी व रोख रक्कम 30,000 रुपये, द्वितीय क्रमांक भव्य ट्रॉफी व रोख रक्कम 15,000 रुपये, तृतीय क्रमांक भव्य ट्रॉफी व रोख रक्कम 8,000 रुपये। या क्रिकेट सामन्यात मालिकावीर रहीम RK स्पोर्ट्स खोपोली, उत्कृष्ट फलंदाज मयूर विष्णुकांता जिते, उत्कृष्ट गोलंदाज अजय विष्णुकांता जिते, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नईम RK स्पोर्ट्स खोपोली, उत्कृष्ट झेल अखिल RK स्पोर्ट्स खोपोली। स्पर्धेसाठी पंच म्हणून योगेश मोकल, कैलास रुठे, राकेश घरत यांनी काम पाहिले। तसेच गुणलेखक म्हणून रवी भोईर यांनी अतिशय सुरेख भूमिका बजावली। या क्रिकेट सामन्यात समालोचक म्हणून ॲड बबनदादा घरत, नितेश घरत यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट बबनदादा घरत यांनी केले। व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ खारपाडा सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने ही क्रिकेट स्पर्धा अतिशय जल्लोषात साजरी झाली। या कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन आणि स्वागतोत्सुक म्हणून पुरोगामी पत्रकार संघ भारत रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार कैलास राजे घरत यांचे अतिशय महत्त्वपूर्ण योगदान लाभले। या स्पर्धांचे मुख्य आयोजक रमाकांत घरत यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल खारपाडा पेन परिसरातील ग्रामस्थ युवा वर्गाकडून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी कैलासराजे घरत, खारपाडा पेन। श्री गणेश करण्याचे जे प्रयत्न आपण पाहतोय, सर्वप्रथम
मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्माननीय कृष्णाजी वर्तक सर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा श्री गणेश अर्थातच दीप प्रज्वलन करून ते हे स्पर्धेची सुरुवात करतो. एक दिवा लावू असा सुरुवात आपण काही पाहतोय. यश क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित तुम्ही केल्या, तुमचा काय उद्देश आहे? माझा उद्देश हा एकच आहे की गावोगावी प्रत्येक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात आणि त्यातनं मिळणारं उत्पन्न हा ते पार्ट्या करतात, मजा करतात, दारू पितात, असं काही ना काही त्यांचा उद्देश असते. पण माझा उद्देश असं नाही, माझा उद्देश आहे काय सामाजिक कार्यासाठी ते वापरलं जावं. जसं काही अनाथ आश्रमाचा मी मुद्दा मांडला तर अनाथ आश्रमाचा वापरलं पाहिजे असं काय नाही, तर गावाच्या विकासासाठी पण थोडंफार कुठं काय प्रॉब्लेम असेल, कुठं काय अडचण असेल तर तिथं पण उपयोगी होऊ शकतं, तिथं पण वापरू शकतो आपण, त्यासाठी पण वापर होऊ शकते. नवोदित क्रिकेट खेळाडू आणि इतर संस्था तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? नवोदित क्रिकेट खेळाडूंना संदेश हे देऊ शकते की त्यांना कुठला ना कुठला उद्देशानुसार केलं, नुसतं खेळायचं, जिंकल्यानंतर पार्टी करायचं असं नाही. त्यातनं मिळणारं उत्पन्नाचं काहीतरी आपल्यासाठी शालेय शिक्षणासाठी किंवा मुलांना काही शालेय गरीब मुलं असतील किंवा आणखी आदिवासी असतील तर त्यांना शालेय शिक्षणाचं साहित्य वगैरे किंवा अन्नदानाचं साहित्य किंवा आणखी जशी काही मदत, कोणतीही मदत करता येईल तर ती मदत केली पाहिजे. आवाज महामुंबईच्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. स्पर्धा आपण पाहतोय. त्या स्पर्धेचं उद्दिष्ट असतं कधी कधी स्वतःचं नाव मोठं झालं पाहिजे, तर काहीच क्रिकेटचं उद्दिष्ट असतं की माझ्या खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. काही क्रिकेटचं उद्दिष्ट असतं की नफा मला मिळाला पाहिजे. परंतु न भूतो न भविष्यती जवळपास मागील 18 वर्ष मी समालोचन करतोय, त्याच्यात पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात पाहतोय न भूतो न भविष्यती या समाजानं मला काय देण्यापेक्षा मी या समाजासाठी काय देऊ शकतो ही विचारधारा मनात ठेवून सन्माननीय रमाकांतजी घरत यांनी ही स्पर्धा आयोजन केली. आणि या स्पर्धेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे मिळणारा नफा हा अनाथ आश्रमातील मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, गोरगरीब मुलांच्या भविष्यासाठी वापरण्यात येणार आहे. अशी ही क्रिकेटची स्पर्धा सन्माननीय रमाकांतजी घरत आयोजित आदर्श ट्रॉफी 2026 या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला आहे. अगदी दिमाखात या स्पर्धेचा शुभारंभ पार पडलाय. सर्व मंगल्य मांगल्य श्री तीर्थराधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणं नमस्ते. या गावाचा आराध्यदैवत येशू आई देवी हिला मी प्रथम नमस्कार करतो, कारण हा आगळा वेगळा उपक्रम आहे आणि याच्यासाठी जर उपस्थित राहिलेले जे मान्यवर आहे, हा खरं म्हणजे विकासाचा चौथा खाप असलेले पत्रकार, संपादक असे मोठे मोठे मंडळी खास पाहुण्या मंडळी ते उपस्थित राहिलेले, त्यांचा मी उल्लेख करतो. मिलिंद खारपाटील साहेब, संपादक आवाज महामुंबईचा, अध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती रायगडचे आहेत, तसेच विजय गायकर रायगड लोकधारा संपादक असे जे मान्यवर आहेत, या स्पर्धांसाठी जे मान्यवर आलेले आहेत, या सर्वांना धन्यवाद देतो की अशा प्रकारे. आणि जी निधी मिळाला स्पर्धेचा हेतू मात्र फार विशाल आणि उत्कर्ष आहे की एका अनाथ आश्रमातल्या मुलांना यांच्या मिळणाऱ्या देणगीतून दिलं जावं. मी त्या जे रमाकांत घडत आहेत यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. एक उमद्या ताकदीचा, उमद्या शक्तीचा, विशाल विचारांचा आणि धडाडीचं नेतृत्व असलेलं असं रमाकांतजी घडत मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुमच्यामुळे हा सगळा ग्राउंड बोलका झाला. तुमच्यामुळे हे सगळे प्रतिस्पर्धी या ग्राउंडमध्ये उतरले, एकमेकाबरोबर गोडे गोविंद म्हणतात. हे कशामुळे घडलं तर रमाकांतजी गावडे साहेब तुम्हाला, साहेब तुम्हाला धन्यवाद देतो आणि सर्वच खेळाडूंना धन्यवाद देतो. इथून जाताना नेमकं काय घेऊन जाल तर स्किल घेऊन जा, सहकार्याची भावना घेऊन जा, विकासाची भावना घेऊन जा आणि हा आपल्या गावाच्या विकासासाठी, आपल्या परिसराच्या विकासासाठी, स्वतःच्या विकासासाठी एक प्रगल्भ असा विचार घेऊन तुम्ही वाटचाल करावी. सर्व मान्यवरांना, इथं उपस्थित असलेल्या मान्यवरांना सुद्धा मी धन्यवाद देतो आणि अशा स्पर्धा वेळोवेळी व्हाव्या. तुम्हाला चांगली